नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक लाडक्या बहिणींना या ठिकाणी जी दरमहा मिळणारे 1500 रुपये आहेत ते 1500 रुपयाची हप्ता या ठिकाणी लाडक्या बहिणींना ई-केवायसी केल्यानंतरही मिळाले नाहीत। तर अशा लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी जो तक्रार असतोय तो कुठं नोंदवायचा हा बऱ्याच लाडक्या बहिणींना पडलेला प्रश्न आहे आणि त्याच प्रश्नासंदर्भात आज या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत। बघा, एकूणच ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एकूणच 1500 रुपये या ठिकाणी मिळाले नाहीत व जे लाडक्या बहिणी ई-केवायसी पूर्ण केलेले आहेत परंतु त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा जो हप्ता आहे तो मिळालेला नाही, तर अशा लाडक्या बहिणींनी सर्वात प्रथम काय करावा लागणार आहे, तर त्या लाडक्या बहिणींनी प्रथमतः जो आपला वेबसाईट आहे तो वेबसाईट या ठिकाणी ओपन करायचा आहे। ladkibehen.maharashtra.government.in या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तक्रार फॉर्म दिसतोय। बघा, कृपया टीप या ठिकाणी तुम्हाला दिसतोय। या मेनूमध्ये आपल्याला या ठिकाणी तक्रार नोंदवायचं आहे। टीप बघा काय सांगतोय, कृपया योग्य तक्रार प्रकार आणि श्रेणी निवडा, अन्यथा तुमची या ठिकाणी तक्रार नाकारली जाईल। तुम्हाला याच्यामध्ये 2 नमुन्यात तक्रार नोंदवायचं आहे। पहिला आहे तक्रारीचं प्रकार काय आहे, सिलेक्ट, आणि तक्रार श्रेणी काय आहे म्हणजे ग्रीव्हियन्स काय आहे तेही या ठिकाणी तुम्हाला नमूद करावं लागणार आहे। तरच या ठिकाणी तुमचे जे तक्रारीचं फॉर्म आहे ते या ठिकाणी सबमिट होणार आहे। हे तक्रारीचं प्रकार आणि तक्रार श्रेणी या ठिकाणी निवडून तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करावं लागणार आहे। जर लाडक्या बहिणींचे पैसे आले नसतील तर तुम्हाला देखील इथून पुढे जर दर महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी मिळवायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी या फॉर्मवरती जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरावा लागणार आहे। जास्तीत जास्त जणांना या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून नवीन अपडेट आहे तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी माहिती भेटेल व तुम्हाला तुमचे 1500 रुपये या ठिकाणी भेटणार आहे। भेटूया, धन्यवाद।